सार्थ श्री ज्ञानेश्वरी कर्मयोग ओवी 1 ते 50. ज्ञान श्रेष्ठ असेल तर कर्म कशाला हा प्रश्न अर्जुनानेच नाही तर आपण सगळे रोज विचारतो. घर, नोकरी, जबाबदाऱ्या सांभाळताना अध्यात्म कसं करायचं याचं उत्तर श्रीकृष्ण देतात ते कर्मयोगामध्ये. कामामुळे माणूस बांधला जात नाही तर कामामागच्या अपेक्षेमुळे बांधला जातो. यालाच म्हणतात कर्मयोग. आपण सगळे दिवसभर काम करतो तरीही मन थकलेलं असतं, कारण काम चुकीचं नाही, काम करण्याची वृत्ती चुकीची असते. आजपासून सुरू होतो कर्मयोग अध्याय 3. आता पाहूया श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे खरे रहस्य कसे सांगतात ते. मग ऐका अर्जुन म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. मग अर्जुन म्हणाला, ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती, ते मी चांगले ऐकलेले आहे. तीर्थ कर्म आणि करता उरेची न पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे अनंता, त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा करता हे उरतच नाही, आणि हेच जर तुझे निश्चित मत असेल तरी माते केवी श्रीहरी मनसी पाथा संग्रामू करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुताम. तर मग अर्जुना, तू युद्ध कर असे मला का म्हणता? मला या मोठ्या घोर कर्मामध्ये घालताना तुमची काही लाज वाटत नाही का? हा का कर्म तुची अशेष निराकरिसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी. अहो, तुम्ही सर्व कर्माचा निषेध करता तर मग हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून तुम्ही का करवतोस? तरी हे जी विचारी ऋषिकेशा तू मानु देसी कमलेशा आणि ऐसनी हे हिंसा करवी तू आहासी. हे ऋषिकेशा, तुम्हीच विचार करून पहा. तुम्हीच कर्माला मान देता आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करविता. देवा तू वाचे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हणू पाघवे विवेकाचे. देवा, तूच असे असंबंध बोलू लागलास तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे? आता या जगामधून विवेक नाहीसा झाला आहे असे म्हणेना. हा गा उपदेश जरी येसा तरी अपभ्रंशु तो कैसा. आता पुरला हे दिवसा आत्मबोधाचा. अरे, याला जर उपदेश म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली असे म्हणायचे. वैद्योपथ्य वारून जाये मग जरी आपणची विष सुये तरी रोग या कैसनीची सांगे मज. वैद्याने रोग्याला प्रथम पथ्य सांगावे आणि त्यानेच रोग्याला विष दिले तर तो रोगी कसा वाचावा मला सांगा. जैसे आंधळे सुईचे आंवटा कामाजवन दिसे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला आम्हा. आंधळ्याला आड मार्गाला लावावे आणि माकडास मादक पदार्थ गांजा पाजावा, तसा मला तुझा हा उपदेश फार चांगला लाभलेला आहे. मी आधीच काही नेने वरी कवळिलो मोहिने श्रीकृष्णा विपिकू या कारणे कुशीला तुझ. आधीच मला समजत नाही, त्यात या भ्रमाने मला घेरलेले आहे, म्हणून कृष्णा तुला सारसार विचार पुसला. तव तुझी एक एक नवाई इथ उपदेशा माझी गुवाई तरी अनुसरली काही ऐसे कीजे. पण तुझे एक एक पाहावे तो सर्वच आश्चर्य. इकडे उपदेश करतोस आणि घोटाळ्यात टाकतोस. आपल्या अनुयायांशी असे तू का वागावेस? आम्ही तनु मनु जीवे
तुझिया बोला ओटंगावे आणि तू आजीसे करावे तरी सरले म्हण. आम्ही शरीर मन आणि जीवाने तुझ्या शब्दावर विसंबून राहावे आणि तूच असे वागावे, मग सगळे संपलेच म्हणायचे. आता ऐसी परिबोधिसी तरी निके आम्हा करीसी इथ ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे, आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण झाले असे म्हणावं लागल. आता मी इथे ज्ञानाची आशा कशी काय करू शकतो. तरी ए जाणीवेचे तरी सरले परी आणि कैकसे जाहले जेथील ते हे डहुळले मानस माझे. ज्ञान मिळणे दूरच राहिले, उलट माझे स्थिर असलेले मनच आता गडबडलेले आहे असे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत आहे. तेवीचे श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही नेमीचे जरे चित्त पाहसी माझे ये नेमीचे. कृष्णा, तुझे हे चरित्र काही समजत नाही किंवा या निमित्ताने तू माझी परीक्षा घेतोयस का. ना तरी झकवीत आहसी माते ही तत्वाची कथिसी धनिते हे अगमिता निरुते जानवेना. अथवा तू आम्हाला फसवत आहेस किंवा गुडार्थाने तत्वज्ञान सांगितलेले आहे हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीही समजत नाही. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाची. एवढ्यासाठीच देवा ऐक, हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस. मला तो विचार माझ्या भाषेमध्ये मला समजेल असा सोपा करून तू सांग. मी अत्यंत चढ असे परी ऐसाही निके परीसे श्रीकृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ. मी अतिशय मंदबुद्धी आहे, परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक तू सांग मला. देखे रोगा ते जिनावे औषध तरी द्यावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. हे पहा, रोग नष्ट करण्याकरता औषध तर द्यावे, पण ते औषध जसे अतिशय रुचकर आणि गोड असावे. तैसेच कळात भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जयांपरी. त्याप्रमाणे सर्व अर्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल. देवा तुझैसा निज गुरु आजी आरती धनी का न करू इत भीड कवनाची धरू तू माय आमुची. देवा, मला आज तुझ्यासारखा गुरु मिळालेला आहे, तेव्हा आज मी माझी इच्छा का तृप्त करू नये. तू आमची आई आहेस, तर मग भीड कोणाची धरायची. हा गा कामधेनुचे दुभते दैवी जाहले जरी आपैते तरी कामनेची कांते थे वाणी कीजे. अहो, दुभत्यासाठी गाय आणली ती कामधेनू निघाली, तर मग अशा प्रसंगी हवे ते मागण्यासाठी कमी काय करावे. जरी चिंतामणी होता चढे तरी वांछेचे कवन साकडे का आपुले नि सुरवाडे इच्छा नाम. चिंतामणी जर हाती लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी. आपल्याला हवी ती इच्छा आपण का करू नये. तैसा जन्मांतरी बहुती उपसिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तसे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज भाग्याने आम्हाला भेटलेला आहेस.
तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्या जवळून का मागून घेऊ नये. देवा, माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल करून घेण्याची ही वेळ आलेली आहे. देखे सकळाचे जी आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ झाले विजयी माझे. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. आज माझे पूर्व पुण्य सफल झाले आणि माझ्या मनातील हेतू आज तडीच गेलेला आहे. जे जे परम मंगळ धामा सकळ देव दे उत्तमा तू स्वाधीनो आजी आम्हा मनोनिया. कारण सर्व मांगल्याचे स्थान असलेले हे देवाधिदेवा कृष्णा, तू आपणास आम्हा भक्तांच्या स्वाधीन केलेले आहेस. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्याला गुणी पाही जिया परी. जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काहीही नसते, तैसे देवा तू ते कुसी जस्तसे आवडे ते आपुले नियाचे कृपानिधी. तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला लाज वाटेल ते विचारत आहे. तरी पारत्रिंकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरण्यास योग्य असे जे असेल ते एक मला निश्चित करून सांग, असे अर्जुन म्हणाला. या बोला श्री अच्युतू म्हणितसे विस्मितू अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राय. अर्जुनाच्या भाषणाने श्रीकृष्ण चकित होऊन म्हणाले, अर्जुना, आम्ही तुला हा थोडक्यात अभिप्राय सांगितलेला आहे. जे बुद्धी योगी सांगता सांख्य मत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगे आम्ही. निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच ज्ञान मार्गाचीही व्यवस्था स्पष्ट केलेली आहे. तो उद्देश तू नेनसीची मनोनी क्षोभलासी वायांची तरी आता जाणेम्याची उक्त दोन्ही. परंतु तो हेतू न जाणता उगीच मनामध्ये राग धरलेला आहेस. अरे, हे दोन्ही मार्ग मीच सांगितलेले आहे हे तू लक्षात ठेव अर्जुना. अवधारी वीरश्रेष्ठा ए लोकी या दोन्ही श्रेष्ठा मजची पासुनी प्रकटा अनादी सिद्धा. हे वीरश्रेष्ठा, हे दोन्ही मार्ग या लोकी माझ्यापासूनच प्रकट झालेले आहेत आणि ते अनादी कालापासून तसेच चालत आलेले आहेत. एक ज्ञान योग म्हणीचे जो सांख्ये अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. त्यापैकी ज्याचे ज्ञानी लोक आचरण करतात त्याला ज्ञानयोग म्हणतात. त्याच्या परिचयाबरोबरच परमात्म स्वरूपाची तन्मयता देखील हे कर्मयोग जाण तीर्थ साधक जन निपुण होनिया निर्वाण पावती वेळे. दुसरा जो कर्मयोग आहे तो समज, जिथे साधक लोक निष्णांत होऊन परमगतीला पावतात, परंतु ते कालांतराने पावतात. हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या आणि तयार करायच्या अशा दोन्ही जेवणांमध्ये तृप्ती असते. का पूर्वापार सरिता भिन्न दिसते पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता
पावती शेखी. किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसतात, मग समुद्रात मिळाल्या की शेवटी एकच होत असतात. तेंसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परी उपस्थिते योग्य ते आधीन असे. त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी त्या दोन्हींचे साध्य हे एकच आहे, पण त्याचे आचरण करणे करणाऱ्याच्या योग्यतेवरती अवलंबून असते. देखे उपलवना सारिसा, पक्षी फळांसी झोंबे जैसा, सांगे नरुके भी तैसा, पावे वेगा. ज्याप्रमाणे पक्षी एका झुळपेत फळापाशी पोहोचतो त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने फळ कसे प्राप्त करून घेता येईल. जो हळूहळू ढाळे डाळे केऊतेनी एके वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चिये ठाके. जो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोहोचतो. तैसे देख पावे हंगमते, अधिष्टोनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. तसा अर्जुना पक्षाच्या मार्गाप्रमाणे हा ज्ञानयोग जाणावा. या मार्गाच्या आश्रयाने ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष प्राप्त करून घेत असतात. एकी कर्माधारे विहिते निचाचारे, पूर्णतावसरे पावते होती. दुसरे जे कर्मयोगी ते कर्म मार्गाच्या आधाराने आपले आचरण करून काही कालाने पूर्णतेस पोहोचतात. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवतम, कर्महीना निश्चित होईचे नाम. योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे पूर्णपण लाभत नाही. की प्राप्त कर्म सांडिजे, की तुले निष्कर्म होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. किंवा अधिकाराप्रमाणे आपल्या वाट्याला जो कर्माचा भाग आलेला आहे तो टाकून द्यावा आणि एवढ्याने निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ आणि मूर्खपणाचे आहे. सांगे पहिले तीरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे तेथ जावे घडे केवी. पै तीराला कसे जावे अशी जिथे अडचण पडलेली आहे तेथे नावेचा त्याग करून कसा चालेल सांग बरे. ना तरी तृप्ती इच्छिते, तरी कैसे निपाखून कीचे, हे सिद्धहीन सेविजे केवी सांगे. अथवा भोजन करून तृप्त होण्याची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न खाता कसे चालेल. जव निरातता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे. जोपर्यंत चित्तात पूर्णपणे निरीक्षता आली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच, आणि मग आत्मतृप्ती प्राप्त झाली म्हणजे कर्म हे सहजच थांबते. मनोनियायिके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणून अर्जुन ऐक, ज्याला नैष्कर्म स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्म टाकणे मुळीच योग्य होणार नाही. कर्म सोडायचं नसतं, अहंकार सोडायचा असतो. फलाची अपेक्षा सोडली की तेच कर्म योग बनतं. हा श्रीकृष्णांचा कर्मयोग. पुढच्या भागामध्ये कर्मयोगाचं रहस्य आणखीन खोल समजून घेऊया. हरिओम.